पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महत्त्वाची अपडेट संच मान्यतेचा सुधारित शासन निर्णय निर्गमित। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस। चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। 20 सप्टेंबर 2024 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे, संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 19 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व शाळा नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय 28/8/2015 निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयामध्ये 8/1/2016 दिनांक 2/7/2016 आणि 1/1/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। तथापि सदर शासन निर्णयाने करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबीचा सर्वकष विचार करून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत शासन निर्णय 15/3/2024 निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णयामधील बदल पाहूया। अधिनियम 2009 च्या अनुषंगाने संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबत 19 सप्टेंबर 2024 चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे। या तक्त्यामध्ये दिलेली महत्त्वपूर्ण बदल, शाळेचा प्रकार दिलेला आहे, 1ली ते 5वी 10वी आणि 1ली ते 5वी 12वी पर्यंत, 8वी ते 10वी, 8वी ते 12वी। मुख्याध्यापक, विद्यार्थी संख्या, पदसंख्या, मुख्याध्यापक 1। पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 90 आहे। उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे। अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे। सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषामध्ये प्रमाणे पटसंख्या अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यापगत करावे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। हा शासन निर्णय 15/3/2024 अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित पदे पायाभूत मंजूर करण्यात येतील। पदापेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांची पदाच्या बाबतीत शासनाची मंजूर आवश्यक आहे। हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे 2024-09-19-13-09-1857-21। हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबोळी सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।